नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल, आज आपण कशाबद्दल बोलणार आहे। अर्थातच पुण्यात तुम्ही राहत असाल आणि पुण्याजवळचे तुम्हाला बेस्ट ठिकाणाशी बघायला जायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिल्या ठिकाणी ते आपले लवासा सिटी। लवासा सिटी जे आहे पुण्यापासून काहीशा अंतरावर आहे आणि याचं क्षेत्रफळ जे आहे जवळपास 25,000 एकर एवढा आहे आणि खूप छान ही सिटी बघण्यासारखी आहे। तुम्ही नक्कीच तिथे भेट देऊ शकता। दुसरं ठिकाण आपलं आहे महाबळेश्वर। महाबळेश्वर म्हटलं तर थंड हवेचे ठिकाण जगप्रसिद्ध आहे। त्याचबरोबर तिथे तुम्हाला वेगवेगळे पॉइंट सुद्धा भेटायला बघणार आहेत। त्याचबरोबर जे आहे हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटात वसलेलं महाबळेश्वर सुंदर असं पर्यटन स्थळ आहे। विलियम पॉइंट, अथर्व स्वीट पॉइंट, त्याचबरोबर लँडविक पॉइंट हे आकर्षित करणारे पॉइंट तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे। तिसरं ठिकाण म्हणजे आळंदी। आळंदी जे आहे पुण्याच्या जवळपास असलेलं आळंदी नक्की तुम्ही भेट देऊ शकता। आळंदी हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध ठिकाण आहे। ज्ञानेश्वराची समाधी तिथे आहे आणि त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं हे गाव आहे। या गावाला देवाची आळंदी असे सुद्धा म्हणतात। पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हे तुम्हाला आळंदी जे आहे हे ठिकाण मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला आता पुढचं ठिकाण जे आहे आपलं ते राजमाजी किल्ला। राजमाजी किल्ला जे आहे महाराष्ट्रातील हा किल्ला आहे। पुणे मुंबई महामार्ग खोपोली व लोणावळ्याच्या या दरम्यान तुम्हाला सहजपणे दिसणारा हा किल्ला आहे। अत्यंत निसर्गरम्य वातावरण तिथे तुम्हाला मिळणार आहे आणि या परिसरातून जे आहे उल्हास नदी जी आहे उगम पावलेली आहे। लोणावळ्याच्या पासून जे आहे 15 किलोमीटर अंतरावर राजमाजी किल्ला वसलेला आहे। पवनमाळा प्रांतातून तुंगा, त्याचबरोबर तिकोणा, लोहगड, विसापूर हे असे ठिकाण तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे आहे तिथून बघायला मिळणार आहे। दुसरीकडली बाजू जी आहे तिथे पेठ आहे, भीमाशंकर आहे, विविध किल्ले जे आहे, ठोकनचा किल्ला जो आहे, गोरक्षगड, सिंधगड, चंदेरी हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघण्यासाठी मिळणार आहे। नक्कीच तुम्ही इथे भेट देऊ शकता। तर हे पुण्यापासून जे आहे 170 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे मिळणार आहे। त्याचबरोबर पुढचं ठिकाण आपलं आहे कामशेत। हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। पुणे आणि मुंबई महामार्गावर कामशेत हे एक छोटासा घाट आहे आणि या घाटातच हे गाव आहे। पण अत्यंत निसर्गरम्य वातावरण तुम्हाला आणि समृद्धीने भरलेलं वातावरण जे हिरवगार डोंगराई तुम्हाला मिळणार आहे। पावसाळ्यात अप्रतिम या ठिकाणी तुम्हाला भेट देऊ शकता। तुम्ही शीतलता असणारे हे वातावरण आहे, नक्कीच भेट देऊ शकता। आता आपलं पुढचं ठिकाण जे आहे मोराजी चिंचोली। मोराजी चिंचोली जे आहे पुणे अहमदनगर रोडवर येते। शिक्रापूर जवळ असणारं मोराजी चिंचोली जे आहे अप्रतिम असं एक सुंदर गाव आहे। आता इथे विशेष म्हणजे तुम्हाला मोर बघायला मिळणार आहे आणि हे पर्यटन स्थळ जे आहे तिथे अनेक लोक जे आहे जात असतात। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिथे वॉटर पार्क सुद्धा मिळणार आहे आणि मोरच तुम्हाला जर तुम्ही पावसाळ्यात जाणार असाल तर मोराचा अप्रतिम डान्स तुम्हाला तिथे बघायला मिळू शकते। तिथे तुम्हाला खाण्याची राहण्याची दोन्ही सोय आहे आणि तिथे तुम्हाला पॅकेज सुद्धा मिळतं। तर नक्कीच तुम्ही मोराजी चिंचोलीला भेट देऊ शकता। अप्रतिम ठिकाण आहे। आता पुढचं ठिकाण जे आहे तर ते आहे आपलं मुळशी। मुळशी जे आहे पुणे जिल्ह्याचाच एक तालुका आहे आणि विशेष म्हणजे सह्याद्री पर्वताच्या डोंगरावरचा हा भाग आहे। मुळशी आणि निळा या दोन्ही नदीचे खोरे इथे आहेत, त्यामुळे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकतं। तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता। तर अशा पद्धतीचे अनेक पुण्यामध्ये असलेले ठिकाण आहे, जसे की जुन्नर आहे, अनेक जे वेगवेगळे ठिकाण जे आहेत ते पुण्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर बनेश्वर आहे। तर हे वेगवेगळे ठिकाण जे आहेत त्याची सुद्धा मी माहिती माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आधीच्या, ते तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।